नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम वर्षातील जो शेवटचा एक चॅप्टर आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्समधला, त्यामध्ये त्रिकोणमिती, तर त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी. ओके. तर आपल्याला आज बघायचं आहे की ट्रिगोनॉमेट्री म्हणजे काय, त्रिकोणामध्ये म्हणजे काय. तुम्ही 8वी 9वी 10वीला पायथागोरस थेरम, काटकोन त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार हे सगळं बघितलेलं आहे. त्याचाच हा एक भाग आहे. तर त्रिकोणामिती. ठीक आहे. इंग्लिशमध्ये ट्रिग्नोमेट्रीला मराठीमध्ये काय म्हणतो तर आपण त्रिकोणामिती. काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आणि कोण यांचा संबंध दाखवण्यासाठी त्रिकोणमितीचे शास्त्र तयार झाले. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल किंवा काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा असेल, बाकीचे दोन कोणची बेरीज 90 येत असेल तर तो काय होतो, आपला काटकोन त्रिकोण होतो. तर ज्या शास्त्रामध्ये किंवा ज्या सायन्समध्ये कोण आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजू यांचा संबंध दर्शविला जातो किंवा त्याचा अभ्यास केला जातो, अशाला काय म्हणतो आपण, ट्रिगोनोमेट्री. तर त्रिकोणमिती हा शब्द ट्रायगोनामेट्रॉन. ट्राय म्हणजे काय, त्रिकोणमिती 3. गोन म्हणजे काय, ट्राय म्हणजे 3, गोना म्हणजे बाजू, मेट्रॉन म्हणजे मापन. 3 बाजूचे मापन. त्रिकोणामध्ये म्हणजे काय, 3 बाजूचे मापन. ट्राय, गोना, मेट्रॉन या 3 ग्रीक शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे, ट्रिगोनोमेट्री. तर ट्राय म्हणजे 3, गोना म्हणजे बाजू, मेट्रॉन म्हणजे मापन. 3 बाजूचे मापन याचा अभ्यास त्रिकोणामितीमध्ये केला जातो. तर त्रिकोणामिती म्हणजेच काय, काटकोन त्रिकोणातील बाजू आणि त्यांच्या कोणाचे मोजमापन यांचे शास्त्र म्हणजे याचं सायन्स. राईट अँगल ट्रायंगल विथ साईड्स अँड अँगल याचं सायन्स कशामध्ये पाहतो आपण, ट्रिगोनोमेट्रीमध्ये. त्या त्रिकोणमितीला आपण वरच पाहिलं होतं इंग्लिशमध्ये, तेच आता मराठीमध्ये पाहिलं होतं, तेच इंग्लिशमध्ये बघा. ट्रिगोनोमेट्री इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड्स ट्राय मीन्स 3, गॉन म्हणजे साइड्स अँड मेट्रॉन म्हणजे मेजर. ट्रिगोनोमेट्री. ठीक आहे. ट्रिगोनोमेट्री इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या बाजू आणि कोण याचा याच्यामध्ये शास्त्रात अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतो आपण, त्रिकोणामिती का ट्रिगोनोमेट्री. अर्ली ॲस्ट्रॉनॉमर्स यूज टू फाइंड द डिस्टन्सेस ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स फ्रॉम द अर्थ. म्हणजे पृथ्वी तलावरून आपल्याला काय करता येत होतं, एखाद्या स्टारचं किंवा प्लॅनेटचं अंतर किती हे आपल्याला काढता येत होतं. कशामुळं, या ट्रिगोनोमेट्रीमुळं. Even today, most of the technology advanced methods used in engineering and physical science are based on trigonometrical concept. आता जेवढ्या कन्सेप्ट आहेत सगळ्या ॲडव्हान्स कन्सेप्टमध्ये इंजिनिअरिंग आणि फिजिक्समध्ये, त्या कशावर आधारित आहे, तुमच्या त्रिकोणमितीवर आधारित आहे बघा. तर या त्रिकोणमितीचे उपयोग कुठं आहे पाहता. आरेखक, इंजिनिअरिंग, खगोलशास्त्र, नौकाशास्त्र, भौगोलिक क्षेत्रामध्ये मोठी अंतरे आणि उंची काढण्यासाठी, उंची मनोरा आहे, टावर आहे किंवा पर्वताची उंची काढणं, किंवा उंची व अंतरामध्ये तयार होणाऱ्या कोणाची किंमत काढण्यासाठी, त्याचप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रातील कारखान्यामध्ये तयार होणारे जॉब्स, मशीन टूलचे पार्ट, टेपर कोन इत्यादी छोटे मोठे जे कोन असेल किंवा मोठा व्यास काढण्यासाठी काटकोन त्रिकोणाची रचना करून आपल्याला त्रिकोणमितीद्वारे मोजमाप सहज करता येते. तर पूर्ण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्रिकोणमितीचा मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर करता येतो. तर या ठिकाणी टावरची उंची तुम्हाला काढता येते बघा. एक व्यक्ती इथं टावरच्या वरच्या टॉपला पाहत असेल तर या ठिकाणी तुमचं झालं राईट अँगल तयार झाला आहे आणि पायथागोरसच्या नियमानुसार तुम्हाला या टावरची हाईट काढता येईल. ठीक आहे. तर खूप सारे उपयोग आहेत बघा. खगोलशास्त्र, नौकाशास्त्र, भौगोलिक क्षेत्रामध्ये मोठी उंची आणि पर्वताची उंची किंवा पर्वताची लांबी या ठिकाणी याचा ट्रिगोनोमेट्रीचा वापर करता येतो.
तसंच आपण जे कारखान्यात काम करताना जे जॉबचं तयार करतो, तर ते मशीन पार्ट तयार होतात, त्यात त्यावेळेस टेपर कोन वगैरे असेल किंवा टेपरची लांबी असेल, तर हे सर्व आपल्याला त्रिकोणमितीच्या साहाय्याने काढणं सोपं झालं बघा. तर ट्रिग्नोमेट्री इज मेनली युज्ड इन ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र, टू मेजर द डिस्टन्स ऑफ व्हेरियस स्टार्स, म्हणजे पृथ्वीपासून स्टारचे अंतर किती आहे, किंवा इट इज ऑल्सो युज्ड इन मेजरमेंट ऑफ हाईट्स ऑफ माउंटेन्स, पर्वताची उंची, बिल्डिंगची उंची, मनोऱ्याची उंची जर काढायची असेल तर ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्याने आपण इझिली काढू शकतो. हे बघा, बिल्डिंगची हाईट दिलेली आहे. नॉलेज ऑफ ट्रिग्नोमेट्री इज ऑल्सो हेल्प्स टू कन्स्ट्रक्ट मॅप, नकाशे तयार करण्यासाठी सुद्धा आपण ट्रिग्नोमेट्रीचा वापर करू शकतो. ठीक आहे. नॉलेज ऑफ ट्रिग्नोमेट्री इज ऑल्सो हेल्प्स टू कन्स्ट्रक्ट मॅप, डिटरमाइन पोझिशन ऑफ आइसलँड इन रिलेशन टू लॅटिट्यूड्स अँड लॉजिट्यूड्स. म्हणजे एखादा समुद्रात आइसलँड असेल तर त्याच्यामध्ये आपल्या किती अक्षांश रेखांशपासून अंतरावर आहे हे सुद्धा आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या साहाय्याने काढता येईल. बघा, बेट जे असतं का नाही, आइसलँड म्हणजे काय, एक प्रकारचं बेट आहे. समुद्रात किती अंतरावर किती अक्षांश रेखांशावर आधारित आहे ते आपल्याला त्रिकोणमितीच्या साहाय्याने काढता येईल. तर त्रिकोणमितीचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपल्याला काय अभ्यास करायला लागेल, मेजरमेंट आपण कोनाचे मोजमापन. तर कोनाचे मोजमापन करण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम 3 पद्धती बघ. पहिली पद्धत आहे बघा, ब्रिटिश पद्धत आहे, तिला म्हणतो आपण सेक्साडेसिमल सिस्टम, ब्रिटिश पद्धत. दुसरी आहे सेंटीडेसिमल सिस्टम, ही फ्रेंच पद्धत आहे. आणि तिसरी पद्धत आहे सर्क्युलर सिस्टम. तर या 3 पद्धतीच्या साहाय्याने आपण काय करतो, एखाद्या कोणाचं मोजमापन करतो. ठीक आहे. तर 3 पद्धती, सेक्साडेसिमल सिस्टम, सेंटीडेसिमल सिस्टम आणि सर्क्युलर सिस्टम. ठीक आहे. तर सेक्साडेसिमल सिस्टम म्हणजे काय, तर राईट अँगल ट्रायंगल, जो 90 अंशाचा कोन आहे की नाही, इज डिवायडेड इंटू 90 इक्वल पार्ट्स. राईट अँगल जो 90 अंशाचा कोन आहे त्याच्यात 90 भागामध्ये विभागणी केली जाते. त्याचा प्रत्येक भागाला काय म्हणतो आपण, डिग्री म्हणतो. 90 पार्ट्सचे 90 भाग केले तर एक भाग झाला 1 डिग्री. तर ईच डिग्री इज डिवायडेड इंटू 60 इक्वल पार्ट्स, म्हणजे एक अँगलचे 90 पार्ट केले तर एक पार्ट झाला, एक पार्टला आपण डिग्री म्हणतो. परत ह्या पार्टचे जर आपण 60 पार्ट इक्वल केले तर ईच पार्टला काय म्हणतात आपण, मिनिट म्हणतो. आणि ईच मिनिट इज डिवायडेड इंटू 60 इक्वल पार्ट्स, तर प्रत्येक पार्टला काय म्हणतो आपण, सेकंद म्हणतो. तर बघा या ठिकाणी 90 अंश 90 डिग्री. ठीक आहे. 1 डिग्री बरोबर किती असतं आपलं, 60, म्हणजे एका डिग्रीचे आपण 60 भाग केले प्लस, तर एका भागाला आपण 60 मिनटं म्हणतो. मिनटं नोट करताना काय 60 आणि एक असं टिंब हे द्यायची, रेष मारायची. त्यानंतर 60 मिनटाचं आपण 1 मिनटाला जर 60 भाग केले तर आपल्याला काय होते, 60 सेकंद होते. बघा 60 सेकंद देताना 60 लिहायचं आणि 2 चिन्ह द्यायचे. थोडक्यात हे गणितासारखंच आपलं, घड्याळीसारखं. पण 1 डिग्री बरोबर 60 मिनटं आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 90 अंशाचा 90 पार्ट केले तर एक पार्ट असतो 1 डिग्री. ठीक आहे. तर दुसरी एक मेथड आहे आपली सर्क्युलर सिस्टम. आपल्याला ज्या मॅक्झिमम 2च जास्त वापरण्यात येतात, सर्क्युलर सिस्टम. द अँगल्स आर मेजर्ड युजिंग युनिट कॉल्ड रेडियन. रेडियनच्या साहाय्याने आपण काय करतो, अँगलचं मोजमापन करतो. तर ही सर्क्युलर सिस्टम बघा. तर रेडियन अँगल, एक सर्कल आहे बघा, आणि या सर्कलचं एक रेडियस आहे ही. ठीक आहे. तर वर्तुळाच्या त्रिज्या एवढा लांबीच्या कंसाने वर्तुळाच्या केंद्रबिंदूशी केलेला एक कोन. ठीक आहे. समजा हे रेडियस ओ आहे, आपण काय केलं, एवढ्या रेडियस एवढंच काय केलं, एखाद्या याच्यावर आपण एक मार्क केले असं. ठीक आहे. बरं, ओ पी ही रेडियस आहे, हे रेडियसची लांबी एवढीच एक कंस मार्क केला असा. तर या ठिकाणी काय होईल, तुमचा एक कोन तयार होईल. हा कोन म्हणजे काय असतो, रेडियन. बघा हा जो कंस असेल की नाही, वर्तुळ लांबीच्या कंसाने, हा लांबीचा कंस म्हणजे काय, रेडियस आपली वर्तुळाची रेडियस असेल. तर या लांबीच्या कंसाने वर्तुळाच्या केंद्रबिंदूशी केलेल्या कोणाला काय म्हणतात आपण, रेडियन कोन. कोन पी ओ पी हा
रेडियन, एक रेडियन कोण आहे, POQ हा एक रेडियन कोण आहे. तर पूर्ण वर्तुळाचा कोण हा 360 अंश असतो, तुम्हाला माहिती आहे. पूर्ण वर्तुळाचा कोण किती असतो, 360 असतो. अर्धवर्तुळाचा कोण किती राहील मग त्याचा 180 असेल. तर एक रेडियन कोण बरोबर काय असतो 180 डिवायडेड बाय पाय. एक रेडियन बरोबर काय असतो 180 डिवायडेड बाय पाय. तर एक रेडियन बरोबर काय असतो मग तुमचा 180, पायची किंमत 3.1476, तर 57.3 डिग्री. म्हणजे एक रेडियन कोण बरोबर किती येईल 57.3 डिग्री. लक्षात ठेवा फॉर्म्युला. तर एक रेडियन इक्वल टू 57.3 डिग्री. म्हणजे काय करायचं तुम्हाला, कोण एक रेडियन म्हणजे काय, सपोज आपल्याकडं सर्कल असेल हे, ठीक आहे, हे झालं सर्कल, हे झालं त्याचं वर्तुळ. समजा मला वर्तुळ या ठिकाणी समजा वर्तुळाच्या लांबीचं मी काय केलं, वर्तुळाचं त्रिज्या असेल त्याची त्रिज्याच्या लांबी एवढं 2 असे माप केले. ही जे काय असेल वर्तुळाची त्रिज्या असेल, तर या ठिकाणी 2 पॉईंट जोडले तर हा जो कोण तयार होईल हा किती असतो आपला 1 रेडियन. तर 1 रेडियन इक्वल टू 57.3 डिग्री. तर 57 डिग्री आणि 3 मिनिट, 57 डिग्री आणि 3 मिनिटं, किंवा त्याला बघा 57 मिनिटं 57.3 लक्षात ठेवा तुम्ही. तर रेडियन आणि याचा परस्पर संबंध कसा आहे, पाय रेडियन इक्वल टू काय असतं 180 डिग्री, पाय बाय 4 इक्वल टू, थोडक्यात पायची किंमत किती समजायची रेडियनमध्ये डिग्रीमध्ये 180, ठीक आहे. तर पाय बाय 2 म्हणजे काही 90 अंश, 2 पाय म्हणजे 180 गुणिले 2 360. तर थोडक्यात पाय इक्वल टू 180 डिग्री, ठीक आहे. पाय बाय 4 म्हणजे की 45 डिग्री. तर कन्वर्जन करताना काय करतो आपण, रेडियन इक्वल टू पाय बाय 180 इंटू डिग्री, आणि डिग्री करताना काय करायचं मग, रेडियन इक्वल टू पाय बाय 180 डिग्री, म्हणजे डिग्री डिग्री हे होईल, आणि डिग्री करताना 180 डिवायडेड बाय पाय इंटू रेडियन. हे रेडियन रेडियन कॅन्सल होईल, म्हणजे डिग्रीमध्ये उत्तर येईल. तर रेडियन इक्वल टू पाय बाय 180 डिग्री, आणि डिग्री इक्वल टू 180 डिवायडेड बाय पाय रेडियन. ते एक लक्षात ठेवा फॉर्म्युला हे करताना, डिग्री डिग्री कॅन्सल व्हायला पाहिजे, किंवा रेडियन रेडियन कॅन्सल व्हायला पाहिजे, या पद्धतीने फॉर्म्युला पाठ करा. त्याच्यावर नमुना उदाहरण काय, कन्वर्ट पाय बाय 6 रेडियन इंटू डिग्री. कन्वर्ट पाय बाय 6 रेडियन इंटू डिग्री. तर 180 डिवायडेड बाय, आता हे कशामध्ये रेडियन बघा, त्या डिग्री इक्वल टू काय असतं आपला फॉर्म्युला 180 डिवायडेड पाय इंटू रेडियन. तर 180 डिवायडेड बाय पाय आलं, रेडियन किती आपला पाय बाय 6 आहे, तर हे पाय बाय 6 केलं, पाय पाय कॅन्सल झालं, ठीक आहे. 6 6 6 साहित्रिक 18, तर 30 अंश किंवा 30 डिग्री. त्याचप्रमाणे कन्वर्ट 60 डिग्री दिलं बघा, त्या डिग्री डिग्री कॅन्सल व्हायला पाहिजे, तर या ठिकाणी फॉर्म्युला काय पाय बाय 180 इंटू डिग्री. तर पाय बाय 180 60 इंटू 60, तर 0 0 कटलं, 6 1 6 साहित्रिक 18, पाय बाय 3 रेडियन. उत्तर किती येईल तुमचं पाय बाय 3 रेडियन. त्याचप्रमाणे बाकीचे उदाहरण तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा 57 डिग्री 48 मिनिट. बघा कन्वर्ट 57 डिग्री 48 मिनिट टू रेडियन. तर सगळ्यात पहिले काय करायला लागेल तुम्हाला, हे पूर्ण 57 डिग्री आणि 48 मिनटं हे कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, पूर्ण डिग्रीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. बघा 57 मिनटं, 57ला 57, 48 मिनटाचं काय केलं आपण प्लस 48 मिनटाचं काय होईल, त्याला 48 भागिले 60 केलं, ते कशामध्ये कन्वर्ट होईल तुमचं डिग्रीमध्ये. बघा 48 भागिले 60 हे डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे उत्तर आलं तुमचं 57.8 डिग्री. किती येईल तुमचं 57.8 डिग्री. तर कन्वर्ट करताना काय होईल तुमचं 57.8 गुणिले पाय बाय 180, तर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 1.01 रेडियन उत्तर येईल. 1.01 रेडियन उत्तर येईल. ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून गुणाकार भागाकार करून कॅन्सल करावं लागेल, त्यानंतर उत्तर येईल. त्यानंतर कन्वर्ट 3 by 5 इंटू पाय रेडियन टू डिग्री. 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 3 by 5 इंटू पा
तर 3 पाय इंटू डिवायडेड बाय 5 गुणिले 180 बाय पाय. पाय पाय कॅन्सल झालं. 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 एक 30, 36 गुणिले 3 म्हणजे किती आला तुमचा अँगल? 108. तर फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला गणित तुम्हाला डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे का रेडियन टू डिग्री कन्वर्ट करता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला काटकोन त्रिकोण म्हणजे काय ती माहिती. काटकोन त्रिकोणात 1 अंश 90 अंश असा असतो. सगळ्यात ट्रायंगल इन विच वन अँगल इज इक्वल टू 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन आहे. साईड अपोजिट टू राईट अँगल इज नोन ॲज हायपोटेन्यूस. हे 90 अंशाच्या समोरची बाजू काय असते? हायपोटेन्यूस म्हणतो इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात तुम्ही? कर्ण. काय म्हणतात? कर्ण. त्यानंतर अदर साईड्स ऑल्सो नोन ॲज लेग्स. आपण आपल्या कन्व्हिनियंटसाठी खालच्या बाजूला म्हणतो पाया आणि वरच्या बाजूला म्हणतो उंचीला म्हणतो उंची. कर्ण, पाया आणि उंची. ठीक आहे. तर पायथागोरसचा थेरम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पाया वर्ग कर्ण वर्ग बरोबर काय असतो? पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे. हे झालेलेच आहे तुम्हाला. याच्यावर वेळ नको करायला. पायथागोरसचा सिद्धांत. तर त्रिकोणमितीय गुणोत्तराद्वारे काटकोन त्रिकोणातील गणिते सोडवताना पायथागोरसचा सिद्धांताचा वापर होतो. ठीक आहे. तर काटकोन त्रिकोणाची जेव्हा 2 बाजू दिलेल्या असतात परंतु कोणाची किंमत दिलेली नसते तेव्हा तिसरी बाजू आपल्याला पायथागोरसच्या नियमानुसार काढता येते. ठीक आहे. तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आहे तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी काटकोन त्रिकोण EBC मध्ये बी हा 90 अंशाचा दिला आहे. बाजू EB 24 म्हणजे कर्ण 24 आहे. BC किती आहे? 7 आहे. बाजू EB 24 आहे. बाजू EB खालची बाजू 24 आहे. कर्ण दिलेलं नाही. कर्ण काढायचं आहे. तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर काय येईल मग? 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग 576 प्लस 49 625 होईल. 625चं वर्गमूळ काढला आपण तर कर्ण किती आला आपला? 25. किती आला? 25. त्याचप्रमाणे बघा त्रिकोण EBC मध्ये कोन EBC किती आहे? 90 अंश. हा कोन 90 अंश आहे. बाजू EB किती आहे? 12 सेंटीमीटर दिली. पाया दिला आहे. कर्णाची लांबी दिली 13 सेंटीमीटर. उंची माहीत नाही तुम्हाला. हे काढायचं आहे तुम्हाला. उंची माहीत नाही. ठीक आहे. तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग 169 पाया 112चा वर्ग 144. उत्तर किती आलं? 25. BCचा वर्ग 25 म्हणजे BC वर्गमुळात 25ची किंमत किती आहे? 5. तर याप्रमाणे उंची किती आली तुमची मग? 5. तर हे छोटे छोटे गणित आहेत. तुम्हाला हे ऑलरेडी झालेले आहेत. तुम्ही फक्त याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. याची प्रॅक्टिस तुम्ही करा. उदाहरण 3ची. आता ट्रिगोनॉमेट्रिक रेशो म्हणजे काय ते बघू. त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. जर त्रिकोण EBC मध्ये बी कोन जर 90 अंश असेल तर ACB हा काय असतो? ॲक्यूट अँगल असतो. लघुकोन असतो. द पोझिशन ऑफ साईड EB रिस्पेक्ट टू अँगल थिटा. म्हणजे ह्या थिटाच्या अपोजिट कोणती साईड आहे तुमची? AB. साईड अपोजिट टू अँगल थिटा. AC इज द हायपोटेन्यूस. EC काय? कर्ण आहे तुमचा. साईड BC इज अ पार्ट ऑफ थिटा सो वी कॉल्ड इज ॲडजसेंट. म्हणजे याला आपण लगतची बाजू म्हणतो, याला समोरची बाजू म्हणतो. ज्यावेळेस त्रिकोणामितीय गुणोत्तर काढतो आपण त्यावेळेस जो अँगल असेल अँगलच्या लगतची बाजू अँगलच्या समोरची बाजू. ही समोरची झाली आणि ही लगतची. म्हणजे अँगलच्या शेजारी असल्यामुळे लगतची अँगलच्या समोरची. आणि उर्वरित साईड तुम्हाला माहिती कर्ण असतो. तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज ऑफ अँगल C. अँगल C म्हणजे हा अँगल थिटा आहे इन ट्रायंगल ABC मध्ये. साईन ऑफ अँगल C. साईन ऑफ अँगल C. साईनचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साईड डिवायडेड बाय कर्ण. समोरची बाजू भागिले कर्ण. साईन थिटा इक्वल टू काय असतो? समोरची बाजू भागिले कर्ण आहे. समोरची बाजू EB आहे
भागिले कर्ण हा AC आला. त्याचप्रमाणे कोसाईन म्हणजे कॉस म्हणजे काय, लगतची बाजू भागिले कर्ण. हे कॉस ही लगतची बाजू झाली आणि हा कर्ण झाला. ठीक आहे. तर सूत्र साईन म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस म्हणजे काय, लगतची बाजू भागिले कर्ण. तर अँगल ज्या साईडला असेल त्या साईडच्या ला लगतची बाजू घ्यायची. जर या ठिकाणी अँगल ए घेतला असता तर ही जी साईड झाली असती तुमची अपोजिट साईड झाली असती. ही जी साईड जास्त झाली असती ही लगतची बाजू झाली असती. ठीक आहे. तर अँगल कोणत्या साईडने ते बघायचं तुम्ही. त्याचप्रमाणे टॅनमध्ये काय असतं, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. तर टॅन AB डिवायडेड बाय BC. त्याचप्रमाणे कोसेक असतो, कोसेक थिटा कर्ण भागिले अपोजिट बाजू. त्याचप्रमाणे सेक बरोबर काय असतं, कर्ण भागिले लगतची बाजू. आणि कॉड बरोबर काय, लगतची बाजू भागिले समोरची बाजू. ठीक आहे. तर याप्रमाणे साईन कॉस टॅन याचे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे सूत्र पाठ करायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक रिलेशन आहे काय, टॅन थिटा इक्वल टू काय असतं, साईन थिटा भागिले कॉस थिटा. कॉसेक थिटा बरोबर 1 साईन थिटा असतं आणि सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा. आणि कॉट थिटा बरोबर असतं कॉस थिटा भागिले साईन थिटा किंवा कॉस थिटा बरोबर कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. सोपे सूत्र आहेत, तुम्हाला ते अभ्यासाने पाठवून देतील. ते या ठिकाणी त्रिकोणामध्ये दिले बघा. साईन थिटा बरोबर काय असतं, समोरची बाजू भागिले कर्ण. त्यानंतर कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण. टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. कॉसेक थिटा बरोबर असतं कर्ण भागिले समोरची बाजू. सेक थिटा बरोबर असतं कर्ण भागिले लगतची बाजू. आणि कॉड थिटा बरोबर असतं लगतची बाजू भागिले कर्ण. ठीक आहे. तर त्रिकोणमितीय गुणोत्तरातील परस्पर संबंधावरून तयार झालेल्या सूत्राचा उपयोग करून आपण पायथागोरसच्या सिद्धांताचा उपयोग करून आपण काय करतो, त्रिकोणमितीवर आधारित गणिते आपण सॉल्व्ह करू शकतो. या ठिकाणी साईन थिटा इक्वल टू 3/5 आहे. साईन थिटा इक्वल टू काय, 3/5. ठीक आहे. तर तुम्हाला काय काढायचं आहे, कोसेक थिटा काढायचं आहे. तर बघा, कोसेक थिटा इक्वल टू सूत्र काय तुमचं, 1 कॉस साईन थिटा. तर 1/3/5 आपण फ्रॅक्शनमध्ये बघितलं होतं बघा. 3/5 म्हणजेच गुणाकाराच्या रूपात लिहिलं तर 5/3 होईल. तर 5/3. तर साईन थिटाच्या अपोजिट असतं 1 कॉसेक थिटा, म्हणजे 5/3 आहे तर 3/5 तयार होईल. त्याचबरोबर सेक थिटा बरोबर 3/5 आहे. तर कॉस थिटा इक्वल टू काय होईल, 5/3 होईल. बघा, कॉस थिटा इक्वल टू 1 सेक थिटा. तर 1/3/5 आहे. फ्रॅक्शननुसार काय केलं होईल, ते कॅल्क्युलेशन केलं तर 5/3 होईल आपलं हे. तर अशा पद्धतीने तुम्ही साईन कॉस त्याच्या किमतीवरून इतर गुणोत्तराच्या किमती काढू शकता. तर बघा, या ठिकाणी काय दिले, त्रिकोण ABC मध्ये हा बी कोण 90 अंशाचा आहे. बाजू AB इक्वल टू किती, 24 आहे आणि कर्ण किती आहे, 25 आहे. तर तुम्हाला काय करायचं, बाजू BC काढायचं आहे. तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय केलं आपण, ACचा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग पाया वर्ग अधिक उंची वर्ग. 25चा वर्ग अधिक 24चा वर्ग. BCचं किंमत माहीत नाही. 625 मायनस 576. 576 इकडे मायनस झाले. तर वर्गमुळात BCचं वर्गाची किंमत किती आली, 49 आली. तर BCचं वर्गमूळ काढलं तर BCची किंमत किती आली आपली, 7. तर इथं काय उदाहरण सॉल्व्ह करून दिलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही काय करा, बघा. आता कॉस थिटा इक्वल टू 5/13. फाइंड व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा अँड साईन थिटा. ठीक आहे. टॅन थिटा आणि साईन थिटाची किंमत दिली आहे.
काढायची तुम्हाला. कॉस थिटा 5/3. तर समजा त्रिकोण EBC मध्ये त्रिकोण EBC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. तर कॉस थिटा, कॉस म्हणजे काय, लगतची बाजू भागिले कर्ण असतो. तर लगतची बाजू कोणती, त्रिकोण थिटाच्या 5 आहे आणि कर्ण किती आपला 13 आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी BCची किंमत माहीत नाही, तर पायथागोरसच्या सूत्रानुसार काय होईल तुमचं, BCचा वर्ग बरोबर Eचा वर्ग अधिक BCचा वर्ग, सॉरी ECचा वर्ग बरोबर काय होईल, EBचा वर्ग अधिक BCचा वर्ग. तर 13चा वर्ग इकडे बरोबर 5चा वर्ग प्लस BCचा वर्ग. 169 मायनस 25 केले, वजाबाकी 144 आली. 144 कशाचं वर्गमूळ आहे, 12. तर BCची किंमत किती आली तुमची, 12. BCची किंमत किती आली, 12. तर टॅन थिटाचं सूत्र माहिती तुम्हाला काय, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू भागिले 12 आली, लगतची 5 आली, तर 12/5 आलं उत्तर. त्याचप्रमाणे साईन थिटा बरोबर काय असतं, समोरची बाजू किती भागिले कर्ण असतं, 12/13. ठीक आहे. तर या ठिकाणी त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि पायथागोरसचे नियम याचा वापर करून आपण काय करू शकतो, अँगल बाजू काढू शकतो काटकोन त्रिकोणाचे. ठीक आहे. उदाहरण 2 बघूया. साईन थिटा इक्वल टू 4/5. फाइंड व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. साईन थिटा म्हणजे काय, समोरची बाजू भागिले कर्ण असतो. तर या ठिकाणी साईन म्हणजे किती आली आपली, समोरची बाजू 4 आली, कर्ण किती आला 5. तुम्हाला माहिती कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक Bचा वर्ग. तर 25 मायनस 16 झाले, म्हणजे Bच्या वर्गाची किंमत 9 आली. तर Bची किंमत किती आली, वर्गमूळ काढला तर 3. तर लगतची बाजू किती आली तुमची, 3 आली. तर कॉस थिटाचं सूत्र काय आहे, लगतची बाजू भागिले कर्ण आहे, तर 3/5 आलं. आणि साईन थिटा बरोबर टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची 4 आहे, लगतची 3 आलेली, तर टॅन थिटा इक्वल टू 4/3. तर अशा पद्धतीने तुम्ही गणित सॉल्व करा. ठीक आहे. आणि ते काही त्रिकोणमितीय गुणोत्तराचे स्टँडर्ड फॉर्म्युले, समजा स्टँडर्ड अँगल आहेत कोणते, 30, 60, 45, हे कसे त्रिकोणमितीमध्ये स्टँडर्ड अँगल, स्पेसिफिक अँगल्स किंवा स्टँडर्ड अँगल. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, ट्रिगोनॉमेट्री 45 अंशासाठी ट्रिगोनॉमेट्री काढलं. हे 45 अंश आहे, हा 45 अंश आहे. तर तुमचं काय होईल, कोण ए आणि कोण सी कसे आहेत, 45-45चे. मग बाजू कशा आहेत, दोघाच्या सारखाच येते. तर कर्ण कसा काढता येईल तुम्हाला, ECचा वर्ग बरोबर BCचा वर्ग अधिक EBचा वर्ग. तर EC इक्वल टू आपलं BC 5 आहे, EB 5 आहे, 5 आधी ए अधिक एचा वर्ग म्हणजे 2 वर्ग. तर ECची किंमत किती येईल तुमचे, ए वर्गमुळात 2. ठीक आहे. ए वर्गमुळात 2. तर त्याच्यावरून काय करता येईल तुम्हाला, साईन 45 असेल बघा, साईन 45 असेल तर समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू ए होती, कर्ण किती आला होता आपला, कर्ण किती आला होता, ए वर्गमुळात 2. ए कॅन्सल झाले. तर साईन 45ची किंमत किती, 1/वर्गमुळात 2. त्याचप्रमाणे कॉस 45ची किंमत किती येईल बघा, 1/वर्गमुळात 2. आणि टॅन 45ची किंमत किती आहे, 1. तर कोसेक थिटा इक्वल टू काय असतं आपलं, 1/साईन थिटा. तर कोसेक 45 इक्वल टू 1/साईन 45. तर 1 भागिले 1/वर्गमुळात 2. तर वर्गमुळात भागिले गेलं वर्गमुळात 2. कोसेक 45 इक्वल टू वर्गमुळात 2 आहे, सेक 45 इक्वल टू वर्गमुळात 2 आहे. आणि कॉट 45ची किंमत किती असते, हमेशा 1 असते. साईन 45 आणि कॉस 45ची किंमत 1 असते. या ठिकाणी सॉल्व करून दिलेले ते परत बघायची गरज नाही. त्याचप्रमाणे 30, 60, 90साठी सुद्धा आपल्याला दिलेले आहेत त्रिकोणमितीय रेशो. तर त्रिकोणामध्ये सपोज EB इक्वल टू किती घेतलं आपण, 2A पकडलं. EB इक्वल काय पकडलं, 2A.
आणि बी डी इक्वल टू 1/2 BC. आणि त्रिकोण हे प्रत्येक कोण या ठिकाणी काय झालं आहे तुमचा 60, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारखे घेतले आहेत बघा, 2A 2A 2A. ठीक आहे. तर बघा बी डी किती येईल तुमचं, हे पूर्ण 2Aच्या हाफ किती झालं आपलं ए झालं बघा. ठीक आहे. आणि त्रिकोण ए बी डी हा काय झाला तुमचा मग असा काटकोन त्रिकोण झाला बघा. त्रिकोण ए बी डी कसा झाला तुमचा काटकोन त्रिकोण झाला. तर sin 30 हा sin 30ची अपोजिट बाजू किती आहे बी डी डिवायडेड बाय कर्ण किती आहे ए बी. तर बी डी किती आहे ए आणि कर्ण किती आहे 1/2 आहे. सॉरी 2 आला, ए कॅन्सल झालं. तर sin 30ची किंमत 1/2 आहे. सेम आपण जर बघितलं तर त्याचप्रमाणे cos 30ची किंमत किती येईल वर्गमुळात 3/2 येईल. tan 30ची किंमत 1/3 आहे. तर हे तुम्हाला काही एवढं हे करायचं नाही, टेबल पाठ करून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे. या ठिकाणी खाली या ठिकाणी टेबलमध्ये दिलेले आहे ते 9वी 10वीला तुम्ही त्रिकोणमितीय गुणोत्तर पाहिलेले असेल. त्याप्रमाणे हा टेबल काय करायचं तुम्ही पाठ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि या टेबलावरून मग काही नमुना उदाहरण दिलेले आहेत बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos 0 गुणिले sin 90 आणि sin 90 आणि cos 0ची किंमत काढा. cos 0 इक्वल टू किती 1 असतं, sin 90ची किंमत 1 आहे. 1 गुणिले 1 म्हणजे 1. त्याचप्रमाणे tan 45 cot 45ची किंमत काढा. tan 45ची किंमत 1 असते, cot 45ची किंमत असते 1 आणि 2. ठीक आहे. sin 30 आणि cos 60. sin 30 डिवायडेड बाय cos 60. sin 30 1/2 आहे, cos 60 1/2 आहे. 1/2 भागिले 1/2 म्हणजे काय होईल 1/2 त्याला भागिले 1/2. उत्तर किती आहे तुमचं 1/4 आहे. त्याचप्रमाणे sin स्क्वेअर 45 इक्वल टू डिवायडेड बाय cos स्क्वेअर 45. तर 1/2चा वर्ग म्हणजे किती येईल 1/2 आणि cos स्क्वेअर 45 झालं. तर याचा उत्तर येईल तुमचं 1. sin 30 इक्वल टू cos 60 असते, इथे उत्तर चुकलं काहीतरी. याचं उत्तर 1 येईल बरं का. याचं करून पाहा तुम्ही, मिस्टेक झाली. sin 30 डिवायडेड बाय cos 30. sin 30 1/2 डिवायडेड बाय 1/2 तर हे कॅन्सल होईल, उत्तर 1 येईल. ओके. तर 4 sin स्क्वेअर 30 गुणिले tan 45 मायनस 2 cos स्क्वेअर 60. sin 30ची किंमत 1/2 आहे. तर बघा 4 गुणिले sin स्क्वेअर 30 4 गुणिले 1/2चा वर्ग गुणिले tan 45ची किंमत किती 1 आहे आणि गुणिले मायनस 2 cos स्क्वेअर 60 2 गुणिले 1/2चा वर्ग. बघा 1/2चा वर्ग म्हणजे 1/4 झालं. हे 4 कॅन्सल झाले. 2 गुणिले 1/2चा वर्ग म्हणजे 4 झाले. 2 2 4 होतील. तर 1 मायनस 1/2 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 1/2. तर अशा प्रकारे तुम्ही न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. आणि यानंतर आपण पुढच्या भागात बघू काय ते. ठीक आहे. तर आज इथं आपण संपून टाकू.